मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। जामखेड कर्जत तालुक्यामध्ये गेल्या 55 वर्ष अविरतपणे रुग्णांना सेवा देणाऱ्या आणि कोरोना काळामध्ये रुग्णांसाठी देवदूत ठरलेल्या जामखेड येथील ग्रामीण आरोग्य प्रकल्प अंतर्गत सुरू असलेल्या आरोळे हॉस्पिटल हे सध्या चोहोबाजूंनी पावसाच्या पाण्यामुळे पाण्यात गेले। हॉस्पिटलला पाण्याने वेढलं आहे, त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि रुग्णांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। कर्मचाऱ्यांच्या आणि संचालक डॉक्टर रवी आरोळे यांच्या निवासामधील स्वयंपाक खोलीमध्ये देखील पाणी शिरलंय। प्रशासनाने तातडीने पावलं उचलून साठलेल्या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर यांनी केली आहे। गेल्या 3 दिवसांपासून जामखेड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलाय। याचा फटका जामखेड तालुक्यातील रुग्णांची गेल्या 55 वर्षांपासून सेवा करणाऱ्या जगप्रसिद्ध रेमंड मॅग्सेसे आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त असे ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या आरोळे हॉस्पिटलला देखील बसला आहे। संपूर्ण आरोळे हॉस्पिटलमध्ये तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या निवासस्थानी देखील पाणी घुसले, त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली आहे। याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर यांनी आरोळे हॉस्पिटलच्या या ठिकाणी पाहणी केली आहे। याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर यांनी या ठिकाणी पाहणी केली। तसेच नगर परिषदेने येथील प्रश्न तातडीने सोडवला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय। यावेळी मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे यांनी देखील बोलताना म्हटलंय की कोविड काळामध्ये आरोळे हॉस्पिटलने लोकांची मोफत सेवा केली, त्यांच्यावरच पाण्यात राहण्याची वेळ आली आहे। गेले कित्येक वर्ष रुग्णांची सेवा ते करतायत, त्यामुळे तातडीने आरोळे हॉस्पिटलच्या परिसरामध्ये तुंबलेलं पाणी आणि त्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न सुटला नाही तर लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। घटनास्थळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी देखील पाहणी केली। आरोळे हॉस्पिटलमधील समस्यांबाबत माझ्याकडे अनेक निवेदनं आली आहेत, त्यामुळे तातडीने येथील समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत अशी माहिती त्यांनी दिली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश निमोणकर, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टाफरे, जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे, सर्कल नंदकुमार गव्हाणे, तलाटी कोकाटे, भाजपचे युवक शहर अध्यक्ष संतोष गव्हाळे तसेच शिवसेना शहर प्रमुख देवीदास भादलकर, विक्रम डाडर, सोनू वाघमारे, डॉक्टर प्रशांत खंडागळे, आसिफ पठाण, सुलताना भाभी, भाऊसाहेब डाडर तसेच जब्बार भाई, तानाजी धायतडक, दादा कोल्हे, मोहन चव्हाण, राहुल जावळे, शेखर भरे, बाप्पू डाडर, अरबाज आतार, पप्पू होले, नितीन घायतडक, विष्णू चव्हाण, शेखर बर्गे, जब्बार शेख, बाबा गुरम आणि सागर कदम आदी या ठिकाणी उपस्थित होते। आज आपल्या जामखेड शहरामध्ये कोरोनाच्या काळात ज्यांना आपण देवदूत म्हणत होतो, हे आरोळे हॉस्पिटल आज अक्षरशः एक 3-4 दिवस झालं इथं कंटिन्यू पाणी येते आतमध्ये। आणि मी आता सगळा परिसर फिरून पाहिला तर जे पलीकडे जे हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे त्यांची सुद्धा घरं सगळे अक्षरशः पाण्यामध्ये आहेत। तर आम्ही स्वतः आत्ता जाऊन आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथून थोडं पाणी काढून दिलं आहे साईडला। पण सगळ्यात महत्त्वाचा विषय, नगर परिषदेला मी CO सरांना फोन केला, तहसीलदार साहेबांना फोन केला, PI साहेबांना फोन केला, त्यांनी सर्कल साहेबांना त्यांना पाठवून दिलं आहे इकडं। पण सगळ्यात महत्त्वाचा विषय काय माहिती आहे का, ह्या ज्या जामखेड आणि करमाळा जो रोड आहे त्या रोडला आहे ना, इथं समोर एक पूल आहे, तो पूल बंद असल्यामुळं हे पाणी आतमध्ये आलेलं आहे। तर तो पूल 100% तहसीलदार साहेबांनी, PI साहेबांनी, CO साहेबांनी तो पूल तेवढा मोकळा करून जर दिला तर हे सगळं पाणी तलावात जाईल तिकडे पुढे आणि या ठिकाणी हे पाणी साचणार नाही परत। इतकं मोठ्या प्रमाणात इथं नुकसान झालेलं आहे हॉस्पिटलमध्ये, ते अक्षरशः आत्ताच आम्ही अध्यक्ष प्रदीप भाऊ हे काय CO साहेब पण आलेले आहेत। इतकी सगळी परिस्थिती इतकी भयानक आहे इथं आतमध्ये, त्याच्यामुळे थोडं लक्ष घालून सगळ्यांनी जर हे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तर हे 100% चांगलं होईल। तर आम्ही 100% 1 तासाच्या आधी पाणी काढून देण्यासाठी 100% प्रयत्न करणार आहोत इथून सगळं खाली इकडं नदीला। तर त्यासाठी प्रशासनाने सुद्धा आम्हाला तसं सहकार्य केलं पाहिजे, कारण तो पूल काहीतरी इथला आता आल्यानंतर म्हणले त्याचं काहीतरी अतिक्रमण आहे, त्याचं काहीतरी वाद झाला होता पाठीमागे। तर CO साहेबसुद्धा आलेले आहे तिथं, तर ते त्यांनी सगळ्यांनी ते बघून तो आम्हाला ते आमचं म्हणणं नाही की ते टपरी काढा किंवा अतिक्रमण काढा, पण ते पाणी तिथून त्या पुलातून गेलं पाहिजे तेवढं फक्त तो CO सरांनी आम्हाला तो मार्ग काढून दिला, इथं बऱ्यापैकी हे पाणी सगळं निघून जाईल तिकडं एवढंच। शहरामध्ये झालेल्या गेल्या 2-3 दिवसापासून जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अनुषंगाने आरोळे हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या।
या प्रभागाचे सन्माननीय नगरसेवक आणि शहरातील अतिशय प्रतिष्ठित नागरिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नगर परिषदेच्या टीमने तात्काळ व्हिजिट दिली। पत्रकार महोदय देखील त्यावेळेस तिथं उपस्थित होते। संस्थेचा कारभार पाहणाऱ्या आपले कर्मचारी, त्यांचे पदाधिकारी हे देखील तिथे उपस्थित होते। त्या ठिकाणी स्थळ पाहणी केली असता असे जाणवलेले आहे की संस्थेच्या जागेच्या मालकीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले असल्यामुळे या ठिकाणी जो पूर्वीपासून जो पूल होता आणि नैसर्गिक प्रवाह जो वाहत होता तो प्रवाह हा पूर्णतः बंद झालेला आहे। हे मुळात बेकायदेशीर आहे असं सगळ्यांचं इथं चर्चा झाल्यानंतर मत झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी सगळी नगर परिषदेची यंत्रणा आणि सर्व उपस्थित राहून संस्था चालकांनीच त्यांच्या हद्दीमध्ये जे काही अतिक्रमण झालेले आहेत किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये जे काही स्ट्रक्चर झालेले आहेत त्याबद्दल संस्था चालक अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती देतील माझं बोलणं झाल्यानंतर। परंतु तात्काळ कारवाई आपण लगेच सुरू करत आहोत। CRHPचा इतिहास हा खूप मोठा आहे। या संस्थेने कोविड काळातच नाही तर तत्पूर्वी देखील मोठ्या प्रमाणावर समाजसेवा केली आहे आणि आज देखील या ठिकाणच्या प्रभागातील लोकांच्या म्हणा, तालुक्यातील लोकांच्या म्हणा, जिल्ह्यातील लोकांच्या म्हणा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकांच्या आरोग्यविषयक सेवा करण्याचं काम CRHP अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे। त्यांनी आमच्या समोर त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत। त्या समस्यांची योग्य दखल आम्ही घेतलेली आहे आणि तात्काळ कारवाई करायला सुरुवात केली आहे। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावं। काळ हा अतिवृष्टीचा हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे। पुढं आणखी 2-3 दिवस देखील जिल्ह्यामध्ये आणि एकंदरीत पूर्ण एरियामध्ये रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट आपल्याला प्राप्त झालेला आहे। तरी कुणीही अनावश्यकरित्या बाहेर पडू नये। ज्या कोणत्या समस्या असतील ती माझी टीम ऑन ग्राउंड आहे। आमचे महसूल विभागाचे देखील पदाधिकारी, कर्मचारी सगळेजण उपस्थित आहेत। त्यांना ह्या सगळ्या समस्या सांगाव्यात। तात्काळ त्याला रिस्पॉन्स आमच्या टीमच्या माध्यमातून, आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून देण्यात येईल आणि आता लगेच आपण या कारवाईला सुरुवात करत आहोत। धन्यवाद। या ठिकाणी जो पूर्वीपासून नैसर्गिक प्रवाह वाहत होता तो प्रवाह अडवलेला आहे। हे कोणत्याही स्वरूपाचं रहिवासी स्वरूपाचं अतिक्रमण नाही याची आम्ही सगळ्यांनी खातरजमा केली आहे आणि संस्थेच्या मालकांसोबत देखील समन्वय साधलेला आहे। या ठिकाणी याच प्रभागातले सन्माननीय पदाधिकारी, सर्व नगरसेवक, पत्रकार आणि सगळे सुजाण नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यामुळे ही कारवाई करण्यासाठी सुरुवात करतो। धन्यवाद। जागा ही संस्थेची आहे। काही दिवसापूर्वीच इथं आम्ही मोजा लावून ही जागा मोजून घेतलेली आहे आणि त्या मोजाच्यानुसार हे जे झालेलं आहे ते अतिक्रमण आहे आणि आमचा मेन उद्देश हा आहे की जो पाण्याने त्रास झाला आहे तो आम्हाला दूर करण्यासाठी हे अतिक्रमण काढण्यात यावं आणि इथून पाणी मोकळं करून देण्यात यावं ही आमची विनंती आहे। मोहन म्हणून एक व्यक्ती त्यांनी हे अतिक्रमण केलेलं आहे। बऱ्याच वेळेस त्यांना पण सांगितलं होतं काढायला पण ते काय काढलं नाही। त्यामुळंच ही आत्ता जे काही प्रॉब्लेम झालेला आहे त्याला ते कारणीभूत ते व्यक्ती आहे। आज कशामुळे अडचण हॉस्पिटलच्या प्रतिनिधी त्यांनी तहसीलदार साहेबांना फोन करून सांगितलं की आरोग्य हॉस्पिटलमध्ये पाणी येतं आणि बाहेरच्या बाजूला जे नालीचं पाणी पाझर हॉस्पिटलच्या आतमध्ये आहे। ते क्वार्टर असतील किंवा हॉस्पिटल असेल किंवा त्यांचं निवास आहे दादांचं, पाणी येऊन आतमध्ये पूर्ण दवाखान्यामध्ये साचलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही नगरपालिकेचे CO साहेब, सर्व पदाधिकारी आणि आरोग्य हॉस्पिटलचे कर्मचारी अधिकारी त्यांच्या समक्ष पाणी केली आणि आता CO साहेबांनी जे सांगितलं त्याच्याप्रमाणे जे अतिक्रमण जागा आहे त्याच्यावरचं अतिक्रमण काढून सध्या आपण साचलेलं पाणी बाहेर काढून घेऊन इथं वाहतं करून त्याची व्यवस्था करतो। तालुक्याची आरोग्य वाहिनी ग्रामीण आरोग्य प्रकल्प म्हणजे CRHP ज्यावेळेस जगावर कोरोनाचं संकट आलं होतं, जे महामारी होती, त्यामध्ये जामखेड तालुका असेल किंवा शेजारचा आष्टी, पाटोदा, भूम, करमाळा या तालुक्यातल्या लोकांना ज्यांनी आरोग्याची सुविधा दिली त्याच CRHPमध्ये आज इतकं पाणी भरलेलं आहे की जे रविदादा आहेत त्यांच्या बंगल्यामध्ये सुद्धा पाणी आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये एक कॅम्प 1 महिना किंवा 15 दिवसाला चांगल्या बाहेरचे जे चांगले डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून कॅम्प लावला जातो आणि तो विनामूल्य असतो। अशा ज्या मोफत सुविधा देणाऱ्या हॉस्पिटलला या ठिकाणी त्यांनी तक्रारी अर्ज दिलेले आहेत नगर परिषदेला, तरी देखील नगर परिषदेचा भोंगळ कारभार या ठिकाणी आज दिसून आलेला आहे। कारण की जो नैसर्गिक प्रवाह होता करमाळा रस्त्याचा, त्या रस्त्याचा जो पूल आहे त्या पाणी जे पलीकडे जात होतं तो बंद करण्यात आलेला आहे आणि ते पूर्ण पाणी इकडं आरोग्य हॉस्पिटलमध्ये भरलेलं आहे। आता आम्ही फिरून पाहिलं असतं, महेशदादा होते, पूर्ण ते जे मेस ज्या ठिकाणी अन्न शिजवलं जातं त्या ठिकाणी सुद्धा खालून असं पाणी उपळतंय। तरी अशा ठिकाणी ज्या CRHPमधून आरोग्याची प्रत्येकाची तालुक्यातल्या माणसाची काळजी घेतली जाते, आज त्यांच्याच आरोग्याची काळजी करण्याची म्हणजे वेळ आलेली आहे। महाराष्ट्रातून ज्या ठिकाणी बाहेर देशातून फॉरेनर या ठिकाणी व्हिजिट करायला येतात, ज्या हॉस्पिटलनी 1972च्या दुष्काळात देखील डॉक्टर साहेबांनी अख्ख्या तालुक्याला रोजगार उपलब्ध व्हावा किंवा प्रत्येकाच्या शेतात ताली टाकलेल्या आहेत, त्या टायमाला बिल्डिंगच्या माध्यमातून जे कामं झाली आज त्यांच्याकडे
नगर परिषदने किंवा प्रशासनाने दुर्लक्ष केले, तरी प्रशासनाला अशी विनंती की तात्काळ या ठिकाणचं पाणी आणि ज्या काही त्यांनी सांगितलेल्या ज्या त्यांच्या अर्ज आहेत त्याप्रमाणे त्यांना सुविधा द्याव्यात, अन्यथा या परिसरातील नागरिकांसह महेशदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल. अशोक वीर, सी 24 तास, जामखेड. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.